नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिमेय व अपरिमेय संख्या या प्रकरणातील परिमेय संख्यांतील क्रमसंबंध म्हणजेच त्यांच्यातील लहान मोठेपणा हा घटक पाहणार आहोत. संख्यातील लहान मोठेपणा ठरवण्यासाठी पुढील चिन्हे वापरतात. ही चिन्हे वापरताना कधीकधी गोंधळ उडतो. त्यासाठी ही युक्ती पहा. जी संख्या मोठी असते तिला तोंडात टाकायचं. ज्याप्रमाणे इथे या मगरीने 7 ही मोठी संख्या तिच्या तोंडात टाकली आहे, त्याचप्रमाणे 22 आणि 78 मध्ये 78 ही मोठी संख्या आहे म्हणून आपण ती तोंडात टाकणार. प्रकार 1. दिलेल्या दोन संख्यांपैकी एक संख्या जर ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल तर त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आता आपण पाहणार आहोत. आता तुम्ही संख्या रेषेचा अभ्यास केलेला आहे. संख्या रेषेवर बघा, आपण जर निरीक्षण केलं, पेक्षा 2 मोठे, 2 पेक्षा 3 मोठे, 3 पेक्षा 4 मोठे, म्हणजे डावीकडून उजवीकडे संख्यांची किंमत ही वाढते. मग इथे शून्याच्या डावीकडे ऋण संख्या आहेत आणि उजवीकडे धनसंख्या आहेत, म्हणजेच ह्या ऋणसंख्या ह्या लहान असणार धनसंख्येपेक्षा. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, हे आपण पटकन सोडू शकतो, कारण ऋणसंख्या एक संख्या ऋण आहे आणि एक संख्या धन आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं की ऋणसंख्या ह्या धनसंख्येपेक्षा लहान असतात. मग इथे आता उदाहरण पहा. इथे एक संख्या ही ऋण आहे आणि 1/2 ही धनसंख्या आहे. म्हणजे इथे आपण निरीक्षणाने लगेच आपण इथे सांगू शकतो की 1/2 ही धनसंख्या मोठी आहे आणि मोठी असल्यामुळे तिला आपण ह्या तोंडात टाकायचं आहे. म्हणजेच ऋण परिमेय संख्या ही धन परिमेय संख्येपेक्षा लहान असते. म्हणून जी संख्या मोठी आहे ती आपण इथे तोंडात टाकणार. आता इथे अजून एक उदाहरण पहा. 4/5 ही धन परिमेय संख्या आहे आणि वजा 7/9 ही ऋण परिमेय संख्या आहे. तर आत्ताच आपण पाहिलं की ऋण संख्या ही नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते. म्हणजे ही ऋण संख्या आहे ती लहान आहे या 4/5 पेक्षा. म्हणून आपण 4/5 ही मोठी असल्यामुळे तिला आपण तोंडात टाकणार. म्हणजेच एक संख्या ऋण व दुसरी संख्या धन असेल तर ऋण संख्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असते. एक संख्या ऋण असल्यामुळे व एक संख्या धन असल्यामुळे निरीक्षणानेच आपण संख्या लहान आहे की मोठी हे ठरवू शकतो. प्रकार 2. छेद समान असणाऱ्या दोन धनपरिमेय जर संख्या असतील. आता इथे बघा, छेद समान आहेत. 30, 8, म्हणजे छेद जर समान असेल तर ह्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. तर आपण इथं पहिलं हे उदाहरण बघूया. ह्या आकृतीचे, ह्या दोन्ही आकृतींचे मी समान 8 भाग केलेत. आता इथे पहिली जी परिमेय संख्या आहे तिथे 8 पैकी आपण 5 भाग घेणार आहोत. मग ते मी 5 भाग बघा, 1, 2, 3, 4, 5 हे 5 भाग मी आता रंगवते. म्हणजे इथे आपल्याला ही परिमेय संख्या इथे मिळाली 5/8, कारण 8 समान भागांपैकी आपण 1, 2, 3, 4, 5 भाग रंगवले. आता बाजूच्या आकृतीत पण आपण 8 भाग केलेत बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि त्यापैकी आपण आता 3 भाग रंगवणार. तीन भाग रंगवल्यामुळे इथे आपल्याला परिमेय संख्या मिळाली 3/8. निरीक्षण केल्यास पहिल्या आकृतीतील रंगवलेला भाग हा मोठा आहे आणि दुसऱ्या आकृतीतील रंगवलेला भाग हा लहान आहे. यावरून आपल्या लक्षात येतं जेव्हा छेद समान असतील तर त्याचा अंश
जो अंश मोठा असतो आता 5 आणि 3 याच्यामध्ये 5 हे मोठे आहेत, म्हणजे ती परिमेय संख्या मोठी. यावरून आपल्या लक्षात येते की छेद समान असणाऱ्या दोन धनपरिमेय संख्यांपैकी जिचा अंश मोठा असतो ती संख्या मोठी असते. मग अजून एक उदाहरण आपण पाहूया. बघा, 25/30 आणि 43/30 यांचा छेद समान आहे, 30 आहे. मग ह्यांच्या आता आपण अंश पाहून त्यांचा लहान मोठेपणा ठरवणार. तर इथे 25 आणि दुसरा अंश आहे 43. 43 ही 25 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणून 43/30 ही परिमेय संख्या मोठी. म्हणजे जेव्हा छेद समान असतो तेव्हा आपण अंश संख्येनुसार तिचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. जर अंश मोठा असेल तर ती संख्या मोठी असते. प्रकार तिसरा, जर दिलेल्या दोन धनपरिमेय संख्यांपैकी अंश समान असणाऱ्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. तर उदाहरणार्थ दिलेल्या या दोन धनपरिमेय संख्या आहेत आणि त्यांचे अंश हे समान आहेत. बघा, 12. उदाहरण नंबर 2 मध्ये पण पहा, 141, 141. म्हणजे जर अंश समान असेल तर या दोन धनपरिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवताना त्यांचा छेद पाहायचा. ज्याचा छेद लहान असतो ती संख्या मोठी असते, म्हणून तिला आपण तोंडात टाकणार. आता इथे 11 पेक्षा 4 लहान आहेत, म्हणून ही धनपरिमेय संख्या 12/4 ही संख्या 12/11 पेक्षा मोठी आहे. त्याचप्रमाणे उदाहरण क्रमांक 2 मध्ये पहा, तर याचा छेद 29 हा लहान आहे. पहिल्या धनपरिमेय संख्या जे 141/29 याचा छेद 29 हा 40 पेक्षा लहान आहे, म्हणून ही धनपरिमेय संख्या जी आहे 141/29 ही मोठी आहे. कारण अंश समान असेल तेव्हा त्यांचा छेद पाहून आपण त्यांचा लहान मोठेपणा ठरवतो. मग इथे छेद जेव्हा लहान असतो तेव्हा ती संख्या मोठी असते. याचाच अर्थ अंश समान असणाऱ्या दोन धनपरिमेय संख्यांपैकी जिचा छेद लहान असतो ती संख्या मोठी असते. आता प्रकार चौथा, बघा, ह्याच्यामध्ये ह्या दोन परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि ह्यांचा आता आपल्याला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. इथे हे तिन्ही नियम लागू पडत नाहीत. जे आतापर्यंत पाहिलेले आपण तिन्ही नियम इथे लागू पडत नाहीत. तर अशा वेळेला मग आपण त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आता आपण पाहणार आहोत. आणि या दोन्हीचे छेद पहा धन आहेत. नेहमी छेद धन असतील, धन पूर्णांक संख्या असतील तरच आपण अशा प्रकारे त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. बघा, आता पहिली जी संख्या आहे 7 वजा 7, परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी त्यांचा आधी आपण तिरकस गुणाकार करायचा आहे. वजा 7च्या तिरकस 2 हा अंक आहे, मग त्या दोघांचा गुणाकार करायचा. आणि तो जो पहिला जो गुणाकार आहे वजा 7 गुणिले 2 हा डावीकडे लिहिणार. आणि त्याच्यानंतरचा जो 3च्या तिरकस अंक आहे वजा 5 यांचा गुणाकार. म्हणजेच समजा a/b, म्हणजेच ही परिमेय संख्या आहे a/b आणि दुसरी c/d असेल, तर ADचा गुणाकार a गुणिले d यांचा गुणाकार, तिरकस गुणाकार हा नेहमी डावीकडे लिहायचा आणि b आणि c चा गुणाकार उजवीकडे लिहायचा. आता मग इथे आपण त्याप्रमाणे गुणाकार करणार. 7 दुने 14 आणि गुणाकार करताना अधिक वजा वजा, 3 5 15 अधिक वजा वजा. आता वजा 14 आणि वजा 15 तर दोन्ही ऋण संख्या आहेत. तर ऋण संख्येमध्ये
आपण पाहिलं की डावीकडून उजवीकडे जाताना संख्येची किंमत ही वाढत जाते. -14 ही -15च्या उजवीकडे आहे, म्हणजे -14 ही संख्या मोठी आहे. आणि मग ती आपण इथे त्याच्यावरती जी परिमेय संख्या आहे ती -7/3 आणि -15च्या वरती जी परिमेय संख्या आहे -5/2. मग इथे ही संख्या मोठी आहे, म्हणजेच -7/3 ही परिमेय संख्या मोठी आहे. पहा a गुणिले d, यात आपला a गुणिले d मोठा असल्यामुळे a/b ही जी परिमेय संख्या आहे ती c/d पेक्षा मोठी आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो. अजून एक उदाहरण आपण पाहूया. एक परिमेय संख्या आहे 3/5 आणि दुसरी आहे 6/10. आता त्यांचा आपण तिरकस गुणाकार करणार. बघा, पहिला 3 गुणिले 10 आणि 5 गुणिले 6. मग 3 10 30 आणि 6 पंचे 30. दोन्ही संख्या, डावीकडील संख्या आणि उजवीकडील संख्या, दोन्ही संख्या समान आहेत, म्हणून आपण इथे समानतेचं बरोबरचं चिन्ह देणार. म्हणजेच ह्या दोन्ही परिमेय संख्या ह्या समान आहेत. लक्षात येतं की संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपण अशा प्रकारे तिरकस गुणाकार करून त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवू शकतो.